This is one of the carving in the temple, and check out this temple carving. This is pretty big carving, and look at this detail. They have carved the dress. You can see the dress. Amazing, amazing carving. It's very well intact. Each and every carving is very well intact here. हाँ तसंच घेतोय. So I've just asked why this mirror is placed. So Panditji has told me, as we go inside, you can see multiple images. Check this out. From here as well, from here as well, you can see multiple images. Multiple reflection actually. गुरु ही कोणती माता आहे? ही जगदंबा माता आहे. थोडक्यात म्हणजे याची अशी आहे, हा, एक काय इतिहास त्याचं. पार्वती आणि सीता म्हणजे ह्या दोन्हींचं पूर्वीच्या काळात आहे ना, ज्यावेळेस पंचवटीतून सीतेला रावणाने चोरून नेलं ना, हो, त्यावेळेस भगवान शंकर पार्वती माता आकाश मार्गात चालले होते. रामचंद्र प्रभू सीता शोधित होते. हा, मग ते हाका मारायचे, झाडांना दगडांना कवळी घालायचे, सीता शोक करायचे. भगवान शंकराला पार्वती म्हणते, तुम्ही ज्या रामाचं ध्यास स्मरण करताय ती एका स्त्रीसाठी किती लोभी आहे. तर शंकर बोलले लोभी नाही, त्यांना परिसराचा उद्धार करायचा आहे. मग पार्वती मातेने सीतेचं रूप घेतलं, रामासमोर आहे. राम काय फसले नाही, त्यांनी पार्वतीला ओळखलं आणि माता म्हणून दर्शन घेतलं. मग ती शक्ती सीतेची आहे आणि पार्वतीची आहे, दोन्ही शक्ती एक ठिकाणी. त्याच्यामुळे अतिशय जाप होते. जाताना बाहेर आपलं स्टँड लावेल, स्टँड फोडलं ते चालतं.